शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी झाली. 7 ऑगस्ट पासून शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली. आता हे सगळं पार पडत असताना नवीन कर्ज कसं घ्यायचं, त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, ह्या विचारणा आता कमेंटद्वारे केल्या जात आहे. तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेत आहे. A to Z माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली पद्धत आहे, तुम्ही डायरेक्टली तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तिथं तुमचे जे काही डॉक्युमेंट तिथं मागितले जातील ते डॉक्युमेंट देऊन तुम्ही नवीन पीक कर्जासाठी अर्ज करू शकता. आणि दुसऱ्या पद्धतीसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. दुसरी पद्धत ही खूपच सोपी आहे. तुम्ही घर बसल्या सुद्धा नवीन पीक कर्जासाठी अर्ज करू शकता. आता त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन कृषिका नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याला इन्स्टॉल करून घ्या आणि साइन अप केल्याच्या नंतर जे काही पुढल्या प्रोसेस असतील त्या तुम्हाला त्या ॲपमधून पार पाडायच्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, कृषिका ॲपमधून नवीन पीक कर्ज ॲप्लिकेशन कसं करायचं याचा एक पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारची घंटी प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा पण व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल, ज्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ लवकर पाहता येईल. आणि दुसरं म्हणजे पीक कर्ज घेण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतील तुम्हाला बँकेत गेल्याच्या नंतर, ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगणार आहोत. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील घंटी दाबून ठेवा.